is also your best friend often. You must know how PSSL brought together. चला, वर्कआउट झालेला आहे आजच्या दिवसाचा. शोल्डर मारली. आता चाललो घरी. काल तसा बॅकचा वर्कआउट झालेला आहे, नाही जाणार इकडनं. सो आज थोडासा आरामातच होता वर्कआउट. चिलच होता वर्कआउट आज. शोल्डर तसं पण एवढं काय दणकटवाला वर्कआउट नसतो. नॉर्मल स्ट्रिक प्रेस, पुश प्रेस, शोल्डर प्रेस, नॉर्मल डंबल, त्यानंतर लॅटरल रेझिस, श्रग्स केले आणि मग नॉर्मल रिव्हर्स कर्ल मारला. रिव्हर्स कर्ल काय बोलताय मी मूर्खासारखं. रिव्हर्स फ्लाय केला. फेसफुल करायचं होतं पण सकाळपासून काय खाल्लं नाही तर थोडंसं डाऊन वाटतं आज. आहा, तिरंगा. सुटला. टायरमध्ये हवा कमी वाटते. तर भरावी लागेल. थोडीशी बसल्यासारखी वाटते ॲक्सेस. ओके, सो आपण व्लॉगिंग स्टार्ट केलेली आहे, थोडीशी सिरियस. लास्ट आपला जो व्लॉग आलेला होता तो वैष्णोदेवीचा होता. वैष्णोदेवीच्या व्लॉगमध्ये पण जसं ठरवल्याप्रमाणे, म्हणजे आम्ही तुम्हाला दाखवेन, एकदम प्रॉपर बुक वगैरे बनवलेले, त्यात सगळं नोट डाऊन केलेलं की ट्रेननी जायचं आहे, असं करायचं आहे, तसं करायचं आहे, या स्टेशनवरती उतरणार, मग या स्टेशनवरती काय काय स्पेशल आहे, काय काय खाण्यासारखं आहे, सर्व लिहून ठेवलेलं. पण नियतीला ते मान्यच नव्हतं. नियती म्हणाली की तुला फ्लाईटने जायचं आहे. फ्लाईटचा व्लॉग केलेला थोडाफार, बट ते एवढं सगळं फास्ट झालं ना की आज जायचं आहे, उद्या जायचं आहे, आता दुपारी जायचं की संध्याकाळी जायचं ते कन्फर्म नाही. एवढं म्हणजे असं वाटत होतं की ट्रिप होणारच नाही, यात्रा होणारच नाही वैष्णोदेवीची. बट देवीच्या मनात होतं तर झालं. लेफ्ट मारायचा आहे, राईटला ठेवून करू काय? तिकडे गेलो तर अडकीन मी. एक दोन मराठी ब्लॉग्स बघितलेले,
त्याच्यामध्ये ते लोक गाणी गातात मोटो ब्लॉगच्या सेटअपमध्ये. मी पण एक दोन गाणं अशी मस्त बाय हार्ट केली होती. बट ते शाळेमध्ये कसं वायवाच्या एक्झामच्या वेळेला आठ सगळं असतं पण आठवत काहीच नाही, तसं आहे. तसं ते सुरेश वाडकरांचं एक गाणं सकाळपासून ऐकतो आहे की 2-4 शब्द तरी लक्षात राहतील, फक्त ती चालत लक्षात राहिली आहे. हा ट्रक लावला म्हणजे हा हवा तर नाही भरून देणार, सरळ जाऊन राईटच मारायला लागेल. अरे वा, पहिलाच दिवस आहे मोटो ब्लॉगचा आणि पहिल्याच दिवशी आपण आलेलो आहोत नरिमन पॉईंटला. कॉलेजच्या दिवसांमध्ये खूप बसलो इकडे, एकटा, जोडीने, ग्रुपने. आता लोकांना बघून पण मला ऊन वाटतं, ऊन लागतंय. त्यावेळेचा जोश काहीतरी वेगळाच असतो. लोक म्हणतात की अरे तुम्ही कोल्हापूर, रत्नागिरी, गोवा उन्हात कसं करता एवढी बाईक राईड उन्हात कशी करता. त्यांच्या मनात हा प्रश्न येत असेल की उन्हात इथे येऊन बसतात कसे. मला घरात पण आजकाल AC लागतोय. AC नसेल तर चिडचिड होते. इथे तर लफडी झाली पाहिजे त्यांच्यात कपलमध्ये, एवढं ऊन आहे इकडे. आताच अमृताची बरसून रात्र गेली. अरे आलं, कडवं आलं, आपोआप आलं. मला वाटलं घरी गेल्यावरती आठवत आहे की काय, पण बरोबर बोलतोय की नाही ते माहिती नाही. आताच अमृताची बरसून अडकलो. इथे मला काहीतरी बोलायचं होतं पण मी बोलणार नाही. हा जो कोस्टल रोड आहे त्या कोस्टल रोडमधनं जाताना असे कान एकदम टिक 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 होतात. ते माझे होतात की सगळ्यांचे होतात काय माहिती. वैष्णोदेवीवरनं रिटर्न येत होतो तेव्हा या कोस्टल रोडने आलेलो आम्ही. खूप वेळ वाचतो याच्यामुळे, वेळ पण वाचतो आणि घरी लवकर पण पोचता येतं. ओके, तर आता हे मोटो ब्लॉगचं का चालू केलं आहे, कन्सिस्टन्सी मेंटेन करायला. कारण का दर शनिवार रविवारी कुठे ना कुठेतरी जायचं असतंच. तर म्हटलं त्यानिमित्ताने तरी ब्लॉग होईल. डेली ब्लॉगिंग चालू करायची आहे पण तेवढं मोटिवेशन नाही आहे सध्या की डेली ब्लॉग्स येतील. सो जेव्हा जेव्हा हेल्मेट येईल ग्रीन कलरचं तेव्हा ब्लॉग येतील. कारण का हा फोन आणि हा पूर्ण सेटअप तो सेटच करून ठेवणार आहे मी याच्यावरती. म्हणजे कसं टेन्शनच नाही पाहिजे आपल्याला कन्सिस्टन्सीचं. सगळं डोळ्यासमोर असेल ते कसं आपोआप होतात सर्व गोष्टी. विसरायचं नाही आहे की हवा भरायची आहे. कारण कसं मी हवा भरली नाही तर कोणाला हवा भरणारच नाही. फेमस सिग्नल आहे. फेमस सिग्नल का बोलतोय कारण का आत्ता सध्याच 2-3 हफ्त्यापूर्वीची व्हिडिओ आहे. तिकडनं कोणता तरी एक टेम्पोवाला युटर्न घेत होता आणि इकडे त्याला पोलिसांनी अडवलं.
आणि त्यानंतर त्यांनी ते पिक्चर बनवली आहे जबरदस्त. म्हणजे त्या पोलीसवाल्याचं काय चुकलेलं नसून पण त्या व्हिडिओमध्ये असं वाटतं आहे की पोलीसवाला चुकलेला आहे. ॲक्च्युली तिकडनं युटर्न आहे बट तो ऑलमोस्ट बंदच असतो. जसं इकडनं राईट आहे पण तो फक्त आफ्टरनूनलाच चालू असतो आणि रात्री चालू असतो. आता तो त्यांनी व्हिडिओ कधी काढला आणि कधीचा व्हिडिओ आहे आपल्याला माहिती नाही. त्यांना राईट मारूया. तर तुम्हाला पडला असेल प्रश्न की तिकडनं राईट का नाही मारला मी. तिकडनं राईट चालू असून सुद्धा न मारण्याचं कारण हे एकच की 2-3 वेळा मी तिकडनं राईट मारला आहे दुपारी आणि माझा फोटो आला आहे. रॉंग वे काय रॉंग वे. आयुष्य निघालं इकडनं जाताना आणि रॉंग वे. ठीक आहे पण आता काय, तसा पण फाईन भरायचा नाही आहे, असा पण फाईन भरायचा नाही आहे, तर बदनामी कशाला करायची उगाचच. आताच अमृताची बरसून रात गेली. काही जणांची नावं अशी असतात ना की ती गाण्यामध्ये आली की चेहरे समोर येतात. चेहरे समोर आले की किस्से समोर येतात. हा जो व्लॉग आहे हा एकदम असा तुटक फुटकच असणार आहे, कारण का मी हा जो सेटअप लावला आहे तो फक्त मी चेक करतो आहे की बरोबर लागला आहे की काय चेंज करायची गरज आहे. सेटअप, अँगल, माईकचा आवाज हे सगळं जुगाड आहे. हेल्मेटला लावलेला जो जुगाड आहे तो मी दाखवेन. थोडंसं कन्सिस्टन्सी येऊ दे ब्लॉगमध्ये. आपला स्वभाव एंटरटेनिंग तर आहे, फक्त झोन भेटला पाहिजे आपल्याला बस. काही सिग्नल असून सुद्धा तोडायची सवय लागली आहे. हा सिग्नल एवढा वेळात दिवसातनं डोळ्यासमोरनं जातो ना की तुटतोच. पण इकडनं जेव्हा राईट मारतो ना आपण, म्हणजे राजा रेस्टॉरंटच्या इकडनं राईट मारून जेव्हा तुम्ही नित्यानंदाच्या साईडला जाता किंवा ब्राह्मण सभेच्या साईडला जाता, तिकडे पोलीसवाले असतात. नशीब खराब असेल तर पकडले जाल.
मला पोलीसवाल्यांनी कधी पकडलं नाही आहे. 1-2दा सकाळी पकडलेलं आहे म्हणजे थांबवलेलं आहे. मला RPF वाल्यांनी जाम वेळा पकडला आहे. ट्रेनचा प्रवास 2013-14 आमचा रिडेव्हलपमेंटला प्रोजेक्ट केलेला गिरगावातला, तेव्हा आम्ही 2-3 वर्षासाठी विरारला शिफ्ट झालेलो. सो विरार टू बोरिवली, विरार टू चर्नी रोड, विरार टू चर्चगेट, विरार टू कॉलेज, जेवढा पण प्रवास केला आहे ना त्या 3 वर्षामध्ये तो सर्व विदाऊट तिकीट केला आहे. आता असं वाटतं की कधी TCने पकडलं तर समोरनं 1000 रुपये देऊ, तशात पण वेळच येत नाही, पकडतच नाही TC. त्यामुळे TCनी पकडलं असतं आणि पोलिसांनी थांबवलेलं असतं. कारण जर TCनी पकडलं तर तुम्ही पैसे देऊन सुटाल, पोलीसवाल्यांनी पकडलं तर घरातल्यांनाच फोन लावायला लागेल. पोलिसांचं माहिती नाही, पण घरातले कन्फर्म मारतील. तसे आपले गुण नाहीत, पण ठीक आहे. जागा नाही यार. बघूया कन्सिस्टन्सी मेंटेन होते का ब्लॉगिंगची. चला घरी पोचलो आहे. नेक्स्ट व्लॉगमध्ये किंवा नेक्स्ट पार्टमध्ये भेटू.